नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. यंदा मार्च 2026मध्ये 20 तारखेला स्वामी समर्थांचा प्रगट दिन आहे. तर श्री स्वामी समर्थ प्रगट दिन म्हणजेच 20 मार्च 2026मध्ये पहाटे स्नान करून घराची स्वच्छता करावी. चौरंगावर स्वामींची मूर्ती नसेल तर फोटो ठेवून पिवळे वस्त्र अंथरावे. फुलांनी पूजा करून धूप, दीप, गुलाल अर्पण करावा. गोडाचा नैवेद्य उदाहरणार्थ जसे साखर, पेढे हे दाखवावा. श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप, स्वामी चरित्र सारामृत वाचन आणि तारक मंत्राचे पठण करावे. आता या दिवशी श्री स्वामी समर्थ म्हणजेच प्रगट दिनी काही विशेष सेवा आणि पूजा विधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहितीमध्ये तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. तर सर्वात प्रथम तर आहे सकाळची पूजा. तर सकाळची पूजा करायसाठी ब्रह्ममुहूर्तावर किंवा मग सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणं होत नसेल तर सकाळी लवकर उठावे. लवकर उठून स्नान करावे. देवघर संपूर्ण देवघर स्वच्छ करून चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरावे. घरसुद्धा देवघर पूर्ण स्वच्छ करायचं. त्यानंतर श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा मग मूर्ती नसेल तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो तरी चालेल, फोटोची स्थापना करावी, पूजा करावी. नंतर स्वामींच्या पायावर अभिषेक करावा. जसे अभिषेकामध्ये दूध आणि पाणी म्हणजे पाण्यात दूध घालून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा स्वच्छ पाण्याने फोटो पुसून घ्यावा. त्यानंतर स्वामी समर्थांच्या फोटोला किंवा मूर्तीला गंध, हळद, कुंकू, पिवळी फुले आणि तुळशीचे पान आवर्जून अर्पण करावे. त्यानंतर धूप, अगरबत्ती आणि दिवा, नंदादीप लावून आरती करावी. आता प्रगट दिन काही विशेष सेवा. तर नंबर 1 नामस्मरण. श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. किमान 11 किंवा मग 21 माळी तरी या दिवशी नक्कीच करावा. नंबर 2 वाचन. श्री स्वामी समर्थांचे श्री स्वामी चरित्र सारामृत हे पारायण, छोटेसे पारायण आहे, ते पारायण करावे. अगदी 1 ते 2 तासात हे पारायण तुमचं होऊन जाईल, तुमचं वाचन फास्ट असेल तर. नंबर 3 तारक मंत्र. स्वामींच्या तारक मंत्राचे निगुडीकर हे पठण करावे. अत्यंत हे शुभ मानले जाते. नंबर 4 नैवेद्य. स्वामी समर्थांना आवडीचा गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. उदाहरणार्थ जसे की साखर, पेढे, पुरणपोळी किंवा सुकामेवा, नाहीतर मग या व्यतिरिक्तही जे तुम्हाला बनवता येते पटकन ते. आता प्रगट दिनाचे महत्त्वावर इतर उपाय आपण समोर व्हिडिओमध्ये पाहू. असे मानले जाते की या दिवशी म्हणजे स्वामी समर्थांच्या प्रगट दिनाच्या दिवशी स्वामी भक्तांच्या हाकेला धावून येतात. त्यामध्ये सर्वप्रथम आहे गुलाल उधळणे. स्वामींच्या मूर्तीवर किंवा मग फोटो असेल किंवा फोटोवर गुलालाची उधळण करावी. नंबर 2 दान करणे. आता गरजू लोकांना, ज्यांना खरोखर गरज आहे, त्यांना स्वामींच्या भक्तांना अन्नाचे दान करावे. आपापल्या सोयीप्रमाणे तुम्हाला जे झेपेल ते तुम्ही दान करू शकता. नंबर 3 आहे मौन. दिवसभरात नामस्मरण करत राहणे आणि शक्य असल्यास मौन पाळणे हे उत्तम आहे. यामुळे तुमचं मन शांत राहते व तुमची एकाग्रता वाढते. आता स्वामी समर्थांच्या प्रगट दिनाच्या दिवशी काय काळजी घ्यावी ते समोर व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर पूजा करताना मनात पूर्ण विश्वास आणि श्रद्धा मात्र नक्कीच असावी. हा पूजेतील सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे. धावपळीत पूजा करण्यापेक्षा लवकर झालं पाहिजे ह्यापेक्षा शांत चित्ताने वेळेचे भान ठेवून पूजा करावी. हे करायसाठी तुम्हाला सकाळी लवकरच उठावे लागेल. दिवसभरात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामींच्या या वचनाचे स्मरण सुद्धा स्वामी भक्तांनी नक्कीच करावे. आता एक महत्त्वाची टीप आहे. श्री स्वामी समर्थ प्रगट दिन हा 20 मार्च 2026 रोजी आहे. भक्तांनी मनापासून
जर ह्या सर्व गोष्टी केल्या तर त्यांना स्वामी समर्थ नक्कीच कृपा करतील त्यांच्यावर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खरंच आभार. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि शेअर नक्कीच करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सोबतच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.